नमस्कार. श्री विनीत विनायक जोशी लिखित चैतन्य परीस हे पुस्तक आपण वाचत आहोत. आज आपण 7व्या प्रकरणातला पुढचा भाग वाचायला घेतो आहोत. डोंगराच्या माथ्यावर चढल्याशिवाय पलीकडे असलेलं गाव जसं आपल्याला दिसत नाही, तसंच सगुण रूपमय झाल्याशिवाय निर्गुण होता येत नाही. ज्याप्रमाणे इमारतीचा नकाशा कागदावर असतो, त्याचप्रमाणे सगुण मूर्ती हेच आपलं परब्रह्म. एकदा नकाशा पक्का झाल्यावर मग इमारत बांधणं जड जात नाही. सगुण मूर्तीचं ध्यान करावं. ब्रह्म निराकार आहे, त्याला आकारात आणणं ही चूक आहे असं कुणी कुणी म्हणतात. पण मी स्वतः जिथपर्यंत आकारात आहे तोपर्यंत सगुण मूर्तीचं पूजन आवश्यकच आहे. जसजशी आपण सगुणाची उपाधी वाढवतो तसतशी आपली इतर उपाधी कमी कमी होत जाते. चैतन्य सर्व ठिकाणी भरलेलं आहे, ते कुठंही प्रकट होऊ शकेल. त्याला प्रकट करणं हे आपल्या भावनेवर अवलंबून आहे. ज्याची भावना खरी शुद्ध म्हणजे निस्संशय असते, त्याला दगडाची मूर्ती देखील देव बनते. भावना मात्र 100 नंबरी पाहिजे, त्यात भेसळ उपयोगाची नाही. निर्गुणाशिवाय सगुण खरं नाही ही गोष्ट खरी, पण सगुण खरं धरून चालल्याशिवाय निर्गुणापर्यंत पोचता येणार नाही हेही तितकंच खरं. सगुणोपासनेत स्वतःचा विसर पडला की एकीकडे मी नाहीसा होतो आणि दुसरीकडे देव नाहीसा होतो आणि शेवटी परमात्मा शिल्लक उरतो. म्हणूनच आपण निर्गुणाची ओळख करून घेऊन सगुणात राहावं. स्वतःचा विसर जर रामाच्या पूजनात पडू लागला तर निर्गुण आणखी दुसरं कोणतं राहिलं? सगुणाशिवाय निर्गुण उपासना करतो असं जो म्हणतो त्याला त्याचं मर्मच नाही कळलं. वस्तुतः तो सगुण उपासनाच करत असतो, पण त्याचं त्यालाच नाही कळत. स्थलात आणि कालात जे देवाला आणतात त्यांनी त्याला सगुणात नाही आणलं या म्हणण्याला काय अर्थ आहे? देव नाही असं म्हणणाऱ्यालासुद्धा त्या स्वरूपाचं काहीतरी आहे ही जाणीव असतेच. फक्त तो त्याला निरनिराळी नावं देतो. निसर्ग, शक्ती, सत्ता अशी नावं देऊन त्याचं अस्तित्व मान्य करतो. पण देव नाही असं म्हणतो. जे आहे असं त्याला वाटतं तोच देव समजावा. मूळ वस्तूचं वर्णन स्वतः अनुभव घेऊनच समजून घ्यावं. निर्गुण हे दिसत नाही, कळत नाही, म्हणून ते अवतार रूपाने अथवा संत रूपाने सगुण रूप घेऊन येतं. सगुणोपासने वाचून मोक्ष मिळणार नाही. 7. देवासंबंधीची फक्त संतांनी लिहिलेली पुस्तकं रोज थोडी वाचावी, त्यावर मनन करावं आणि ते आपल्या आचरणात कसं येईल याचा सूक्ष्म विचार करावा. श्री महाराज सांगतात, ज्या ग्रंथाच्या श्रवणाने भगवंताविषयी प्रेम उत्पन्न होतं, ज्याच्या योगाने विरक्ती उत्पन्न होते, अनितीचं वर्तन टाकून नीतिमार्ग, धर्ममार्ग याचा अवलंब करावासा वाटतो, ते सद्ग्रंथ. उदाहरणार्थ ज्ञानेश्वरी, दासबोध, नाथ भागवत हे ग्रंथ सदोदित वाचून त्याचं मनन करणं हे फार जरुरीचं आहे. त्याने ईश्वर प्रेम उत्पन्न होतं. अशा मार्गाने जो जाईल त्याची हा म्हणता प्रगती होईल आणि त्याला समाधान मिळेल. कोणत्याही ग्रंथाचं अगर पोथीचं वाचन करताना केवळ काहीतरी वाचायचं म्हणून वाचन करू नये. अर्थ कळल्याशिवाय पोथी खरी वाचल्यासारखी होणार नाही. तसेच जितका त्याचा अर्थ कळला तितकं तरी कृतीत आणण्याचा प्रयत्न करावा. जसं वडिलांचं पत्र वाचल्यावर आपण त्यातल्या मजकुराप्रमाणे कृती करतो, तशी ग्रंथ वाचनाच्या समाप्तीनंतर कृतीला सुरुवात करावी. मनुष्याला पोटभर जेवायला 25 ते 30 मिनटं पुरेशी होतात, पण जेवलेल्या अन्नाचं पचन होण्यासाठी 5-6 तास जावे लागतात. मनुष्य एकसारखा जर खातच राहिला तर त्याला अजीर्ण होऊन तब्येत बिघडेल आणि त्यातच त्याचा अंत होईल. ज्ञान संपादनाच्या हव्यासाचं असंच आहे. म्हणून नुसतं वाचतच बसू नये. थोडंच वाचावं, पण ते कृतीत आणण्याचा प्रयत्न करावा. नुसत्या वाचनाने किंवा विषय समजून घेण्याने प्रगती होत नसून ते कृतीत आणण्याने प्रगती होते. आपण ग्रंथांमध्ये जे वाचतो ते आचरणात नाही आणलं तर त्या वाचनाचा उपयोग काय? म्हणून आपण फारसं वाचनाच्या वगैरे नादी लागू नये, कारण त्याने खरं साधन बाजूलाच राहतं आणि त्या वाचनाचाच अभिमान वाटू लागतो. म्हणून थोडंच वाचावं आणि त्याचं मनन करावं. अत्यंत कठीण प्रमेय असलेले जगातले ग्रंथ वाचावेत, पण शेवटी अत्यंत सोप्यातले सोपं असं नामच घ्यावं. 8. भगवंताची मनापासून प्रार्थना करावी. तो आपल्याला बरोबर मार्ग दाखवतो. माझा प्रपंच व्हायचा असेल तसा हो, पण तुझा विसर पडू देऊ नको
असं अनन्य भावाने भगवंताला म्हणावं. श्री महाराज सांगतात, आपण अंधारात वाट चालत असताना क्षणभरच वीज चमकते आणि आपल्याला पुढचा रस्ता दिसतो. त्याचप्रमाणे मनापासून भगवंताचं स्मरण केलं तर पुढच्या मार्गाचं आपल्याला आपोआप ज्ञान होतं. मनात कोणताही हेतू न धरता परमेश्वरावर श्रद्धा ठेवून वागावं. मन परमेश्वराला अर्पण करावं. 9. कोणतंही कृत्य भगवंताला स्मरून करावं. आणि सर्व काही राम करतो, खरं करते पण रामाचं, हे नीट लक्षात आणून भगवंताकडे कर्तृत्व द्यावं आणि आपण मीपणाने नाहीसं व्हावं. श्री महाराज सांगतात, कली अत्यंत माजला, गलबला चोहोकडून जरी झाला, चित्त ठेवावे रामावर स्थिर, कार्य घडते बरोबर. आपण काय करतो? जग काय म्हणेल ते पाहतो, भगवंत काय म्हणेल हे पाहतच नाही. हे जर आम्ही सोडलं तर भगवंताला काय हवं आहे हे आम्हाला बरोबर कळेल. भगवंताचं स्मरण ठेवून कर्म केल्यामुळे त्याला काय हवं तेच आमच्या हातून घडेल. त्याचं संधान न सोडता कर्म करणं हे अनुसंधानाचं लक्षण आहे. ते कशाने होईल? तर अत्यंत प्रेमाने होईल. जगात घडून येणाऱ्या सर्व गोष्टींमध्ये रामरायाची इच्छा काम करत असल्याचं आपण जाणलं पाहिजे. इतकंच नव्हे तर व्यवहारदृष्ट्या आपण योग्य प्रयत्न केल्यानंतर जे चांगलं वाईट फळ मिळेल ते रामाच्या इच्छेनेच मिळतं अशी श्रद्धा ठेवावी. अशी श्रद्धा ज्याच्यापाशी असते त्याला सुखदुःखाची बाधा होत नाही. देहात आल्यावर आपलं ज्याच्याशी जे जे कर्तव्य आहे ते बरोबर करणं हे रामचरित्राचं सार आहे आणि हे प्रत्येकाने जाणलं पाहिजे. भगवंताला स्मरून काम करत असताना जे योग्य दिसेल ते त्याच्याच इच्छेने आहे असं समजून काम करावं. जो असं करील त्याला समाधान झालंच पाहिजे. कर्म करणं यात विशेष नाही. आपल्याला कर्म केल्याशिवाय चैनच पडत नाही. कर्म करा असं गीतेतही सांगितलं आहेच, परंतु कर्म केल्यामुळे पाहिजे ते फळ आपल्याला मिळतंच असं नाही. म्हणून भगवंताला स्मरून कर्म करा आणि मग काय होतं ते पहा. हेच निष्काम कर्म होय. भगवंताच्या इच्छेने सर्व घडतं आहे ही भावना ठेवून आपलं कर्तव्य करणं हे सर्व गीतेचं सार आहे. 10. आपल्या कृतीकडे भगवंत पाहतो ही जाणीव नेहमी कायम ठेवावी. श्री महाराज सांगतात, जगात अशा कितीतरी गोष्टी आहेत की त्याचं ज्ञान आम्हाला होत नाही, पण म्हणून आपण काही त्या खोट्या नाही मानत. आपण आपल्या तुटपुंज्या ज्ञानाचाही अभिमान धरतो हे चुकतं आपलं. परमात्म्याच्या स्वरूपाविषयी आपण संशय घेतो हे आपलं अज्ञानच होय. देव आपल्याला आणि आपल्या कृतीला पाहतो ही जाणीव असणं म्हणजेच ज्ञान होय. 11. जी जी गोष्ट घडेल ती आपण भगवंताला सांगावी. भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव ठेवण्यासाठी भगवंताला सांगून प्रत्येक काम करावं. श्री महाराज सांगतात, लढाई करणं हे अर्जुनाचं कर्तव्य असल्याने तू माझं स्मरण ठेवून लढाई कर असं भगवंताने सांगितलं. आज नोकरी किंवा प्रपंच करणं हे आपलं कर्तव्य आहे. तेच आपण भगवंताच्या स्मरणात करूया. रामासमोर जाऊन मी अमुक अमुक करत आहे असं त्याला सांगावं आणि आपल्या कार्याला लागावं. आपला धंदा नोकरी सगळं उत्तम करावं, त्यात मागे पुढे पाहू नये. पण त्यासाठी मी आहे असं नाही समजू कधी. देवाला स्मरून नोकरी करावी. नोकरी ही सुखाकरता नसून पोट भरण्यासाठी आहे. अशा वृत्तीने जो ती करील त्याला तिची आसक्ती आणि अभिमान राहणार नाही. नोकरी करीत असताना अनुसंधानाचा अभ्यास करावा, म्हणजे पुढे नोकरी सुटल्यावर जितका वेळ मिळेल तितका अनुसंधानात जाईल. नीतिधर्माचं आचरण आणि प्रारब्धाने आलेली कामं भगवंताच्या स्मरणात करणं हेच सर्व धर्माचं शास्त्राचं सार आहे. श्री महाराजांनी सांगितल्याप्रमाणे जी जी गोष्ट घडेल ती भगवंताला सांगावी. भगवंताला सांगून प्रत्येक काम करावं. खरोखर भगवंताचं अनुसंधान मनामध्ये सतत टिकवून ठेवण्यासाठी परमेश्वराशी आणि परमेश्वर स्वरूप असलेल्या आपल्या सद्गुरूंशी आपण बोलायला सुरुवात करावी. आपण घरात जसे एकमेकांशी बोलतो तसं बोलावं. मनातल्या मनात त्यांच्याशी सतत संवाद साधत राहावा. बऱ्याचदा मनात अशी भावना निर्माण होते की परमेश्वर जर सर्वव्यापी आहे, तो सगळं जाणतो, तर त्याला मुद्दामहून जाऊन एखादी गोष्ट कशाला सांगायला पाहिजे. त्याला आपल्या मनात काय चाललं आहे ते सगळं कळतं. अशी भावना अगदी स्वाभाविकरित्या मनात निर्माण होते. पण इथे असा विचार करावा की आपल्या मनात काय चाललं आहे हे भगवंताला कळेल, पण संवाद साधल्याशिवाय भगवंताच्या मनात काय आहे हे आपल्याला कसं कळणार.
भगवंताच्या मनात काय आहे, भगवंताच्या आपल्याकडून काय अपेक्षा आहेत, आणि भगवंताला आपल्याला जर काही मार्गदर्शन करायचं असेल तर संवाद साधल्याशिवाय या सर्व गोष्टी भगवंत आणि भगवंत स्वरूप असलेले आपले सद्गुरू आपल्याला कशा सांगणार, असा विचार करावा. आणि आपल्या उपास्य दैवताशी आणि भगवंत स्वरूप असलेल्या आपल्या सद्गुरूंशी संवाद साधावा. रोजची घडणारी गोष्ट त्यांना सांगावी. अगदी घरात काही वादविवाद झाला तरी देखील आपल्या उपास्य दैवताला आणि सद्गुरूंना सांगावा. परमेश्वरीय शक्तीशी किंवा सद्गुरूंशी संवाद न साधला जाण्यामागे किंवा आपल्या प्रत्येक कृतीला भगवंताचं अधिष्ठान न ठेवण्यामागे बराचदा आपला अहंभाव, स्वकर्तृत्वाचा दंभ आणि आपली देहबुद्धीच आड येत असल्याचं आढळतं. श्री महाराज सांगतात की भगवंत तुम्हाला मदत करायला उभाच आहे, पण आपणच आपल्या अभिमानामुळे त्याच्या मदतीसाठी आपला हात पुढे करत नाही. त्याला काय करावं? अशा वेळी शरणागत होऊन देहबुद्धी पूर्णपणे बाजूला सारून सर्वप्रथम भगवंताशी संवाद साधायला सुरुवात करावी. एखादं काम आपण हाती घेतलं असेल तर ते सांगावं. मनात जर उपासनेविषयी काही प्रश्न पडले असतील तर ते विचारावेत. अगदी मनाविरुद्ध गोष्ट घडली असेल तर ती सांगावी. एखाद्या वेळी हातून चुकीचं कर्म घडलं असेल किंवा चुकीचं वागलं अथवा बोललं गेलं असेल तर ते सांगावं. एखादी गोष्ट घडावी असं वाटत असेल तर ते सांगावं. घरातून बाहेर पडताना परमेश्वरीय शक्तीला आणि सद्गुरूंना सांगून बाहेर पडावं. अडचणीची परिस्थिती निर्माण झाली की ती सांगावी. अशावेळी अडचण दूर होण्यासाठी त्यांनी मार्ग दाखवावा अशी प्रार्थना करावी. काही चांगलं घडलं असेल तर ते सांगावं, वाईट घडलं असेल तर तेही सांगावं. अगदी नैवेद्य दाखवताना सुद्धा पानात कोणते पदार्थ वाढले आहेत ते सांगावे. सतत हे विचारत राहावं की काही चुकत तर नाही ना, चुकत असल्यास सांगावं अशी प्रार्थना करावी. एकीकडे नामस्मरण चालू असताना दुसरीकडे असा संवाद साधत गेल्यामुळे कालांतराने परमेश्वरीय शक्तीचा आणि आपल्या सद्गुरूंचा आपल्याशी मानसिक पातळीवर अंतःप्रेरणेतून संवाद सुरू होतो. अनेक गोष्टींमध्ये त्यांचं मार्गदर्शन सुरू होतं. आपल्याकडून चुकीचं वागलं जात असल्यास किंवा कधी अपशब्द उच्चारले गेल्यास त्याची जाणीव ते करून देतात. आपल्याला सतत सांभाळून घेतात. उपासनेविषयीच्या पडलेल्या प्रश्नांची उत्तरं नामस्मरणाची आवर्तनं चालू असताना आपोआप मिळत जातात. एखादी गोष्ट त्यांना आवडली नाही तर ते त्याची जाणीव आपल्याला करून देतात. भविष्यात होऊ घातलेल्या एखाद्या गोष्टी संदर्भात सूचना देतात. कधी कान उघाडणी करतात, कधी प्रेमाने जवळ घेतात. आपलं वागणं त्यांना पटलेलं असेल तर आपल्या मागे भक्कम उभे राहतात. आपण चुकलो तर आपल्याला सांभाळून घेतात. अनेक गोष्टींचा हिशोब ते आपल्या परस्पर लावून टाकतात. आपल्याला ते कळत देखील नाही. आणि हे सर्व त्यांच्याशी संवाद साधल्यामुळेच होतं. म्हणून भगवंताशी आणि भगवंत स्वरूप असलेल्या सद्गुरूंशी मानसिक पातळीवर सतत संवाद साधत राहावा, म्हणजे अनुसंधान टिकतं. 12. आपलं चित्त भगवंताच्या नामात गुंतवून ठेवावं. श्री महाराज सांगतात, प्रपंचातलं यश आणि अपयश या तात्पुरत्या गोष्टी आहेत. भगवंताच्या अनुसंधानाला खरं महत्त्व आहे. प्रपंचाची तऱ्हा अशी असते की आज सुख आलं म्हणून जरा बरं वाटलं की लगेच उद्या दुःखाचं ताट पुढे वाढून ठेवलेलं असतं. दुसऱ्याने आपल्याला दुःख दिलं की आपलं अनुसंधान चुकतं. ही त्यांची नाही तर आपली चूक आहे. शहाण्या माणसाने आपलं चित्त भगवंताच्या नामात गुंतवून ठेवावं आणि बरा वाईट जसा प्रसंग येईल त्यात सामील होऊन जावं. जो नाम घेईल त्याच्या मागे राम उभा आहे. नाम घेणाऱ्याचं राम कल्याण करतो. एवढं माझं सांगणं शेवटपर्यंत विसरू नका. 13. भगवंताला अनन्य भावाने शरण जावं. श्री महाराज सांगतात, आपले कर्तेपण टाकावे म्हणजे शरण जाता येते. अभिमान रहित जावे रामाला शरण, त्यानेच राम होईल आपला जाण. खरोखर सर्व चमत्कार करता येतात, पण भगवंताला शरण जाणं फार कठीण आहे. एकदा माणूस एखाद्या घराण्याला दत्तक गेला की त्याच्या मुलाला काही त्या घराण्याचं नाव लावण्यासाठी पुन्हा दत्तक जावं लागत नाही. तसंच एकदा रामाच्या पायावर डोकं ठेवून रामा मी तुझा झालो, तू माझा झालास असं अनन्यतेने म्हटल्यावर त्यापुढे होणारं आपलं प्रत्येक कर्म हे त्याचंच मानावं. कोणतंही कर्म अर्पण केलं असताना अर्पण करणारा उरतोच, तर तसं ते न व्हावं. भगवंताला शरण जाण्यात देहबुद्धी आणि अभिमान आड येतो, परिस्थिती आड येत नाही. अभिमान जाण्यासाठी उपाय म्हणजे जे जे कराल ते भगवंताला अर्पण करावं.
तोच करता आपण काहीच करत नाही अशी भावना ठेवावी, म्हणजे अभिमानही भगवंताला अर्पण करावा. परमात्म्याच्या नामाने संसार बिघडतो हे म्हणणं चुकीचं आहे. नाम घ्यायचं म्हणून कर्ममार्ग सोडू नये. नामाची गोडी ज्याला आली त्याचीच कर्म सुटतात. व्यावहारिक मोठेपण बाजूला ठेवावा आणि देवाला अनन्य भावाने शरण जावं. देवाला शरण जाताना सर्व विसरून जावं. समजा एखादा मनुष्य नाटकात राजाचं काम करत असला आणि नाटक संपल्यावरही तो घरी येऊन जर राजासारखं वागू लागला तर त्याचा सर्व व्यवहार बिघडून जाईल. त्याचप्रमाणे देवाला शरण जाताना मी मोठा भक्त, विद्वान, पैसेवाला ही सर्व नाती विसरून गेलं पाहिजे. 14. त्या स्थितीत समाधान मानावं. श्री महाराज म्हणतात, असे झाले असते तर बरे झाले असते हे म्हणणे नाही खरे. जे होणे योग्य ते घडले व ते रामइच्छेनेच घडले. आपला भार सर्वस्वी भगवंतावर टाकावा. संकट आणि आनंद दोन्ही भगवंताला सांगावेत. ज्या स्थितीत भगवंतांनी ठेवलं आहे त्या स्थितीत समाधान मानावं. प्रपंचात आपली जी चिकाटी आहे तिच्या 1/4 चिकाटी जरी भगवंतासाठी आपण धरली तरी आपलं काम भागेल. प्रत्येकाला त्याची गरज भागेल एवढं भगवंत देतच असतो. म्हणून आहे त्यात समाधान ठेवावं. आपली निष्ठा अशी बलवत्तर असावी की तिच्यामुळे आपलं समाधान राहील. परिस्थिती सारखी बदलत असते, म्हणून जे फळ आपण आज मागतो ते बदललेल्या परिस्थितीत सुखाचं होईलच याची खात्री नाही. म्हणून जे फळ मिळेल त्यात समाधान मानावं. भगवंताच्या इच्छेने सर्व होतं आणि सर्व तोच करतो अशी भावना ठेवणं यासारखं समाधान नाही. आनंद कृतीत आहे, फळाच्या आशेत नाही. नामस्मरण ही कृती केली तर शाश्वत आनंद आणि समाधान आपल्याला मिळाले वाचून राहणार नाही. जे जे घडतं ते ते भगवंताच्या इच्छेने घडतं अशा खऱ्या भावनेने 1 वर्षभर जो राहील त्याला समाधान हे काय आहे हे खात्रीने कळेल. आमच्या मनासारखं होत नाही म्हणून आम्ही दुःखी आहोत असं म्हणण्यापेक्षा ती गोष्ट आमच्या मनात आहे हेच दुःखमूळ आहे हे समजून अनुसंधानात राहावं. यातच कल्याण आहे, नाहीतर फार कठीण आहे. मी म्हणणारे, दुसऱ्याला ज्ञान सांगणारे विद्वान, शास्त्री, पंडित सर्व खरं तर भ्रमातच आहेत. आहे त्यात समाधान आणि भगवंताचं अनुसंधान एवढं करावं. 15. मनातून आपलं नातं भगवंताशी ठेवावं. श्री महाराज सांगतात, लहान मुली भावलीबरोबर खेळतात, तिला जेवू घालतात, निजवतात. त्यांना ठाऊक असतं की ही निर्जीव आहे, पण भावनेने तिला सजीव कल्पून तिच्याशी त्या खेळतात. तुम्ही अशी भावना का करत नाही की परमात्मा आपल्याशी बोलतो आणि आपणही त्याच्याशी बोलतो? ही भावना जसजशी जास्त दृढ होईल तसतसा खरोखर तो तुमच्याशी बोलू लागेल. मनातून भगवंताशी काही ना काही कारणाने संबंध ठेवावा, त्याच्याशी बोलावं, त्याचं नाम घ्यावं. 16. निरपेक्ष वृत्तीने भक्ती करावी. श्री महाराज सांगतात, देवालय बांधली, पूजन अर्चन केलं म्हणजे भक्ती निरपेक्ष केली असं नव्हे. देवाचं करत असताना, जप करीत असताना त्यापासून काही हवं आहे असं न वाटलं पाहिजे. आपण देवाचं करतो ते केवळ केलं पाहिजे म्हणून, ती आपल्या घरातली एक प्रथा आहे म्हणून, आपल्याला देव आवडतो म्हणून नव्हे. 17. आपण सर्वस्वी देवाचं होऊन राहावं. श्री महाराज सांगतात, काळ फार कठीण आला, बुद्धिभेद त्वरित झाला, आता सांभाळावे सर्वांनी आपण, रामावेळ न जावो द्यावा क्षण. रामदर्शन व्हायला रामाचं अंतर कापता आलं पाहिजे, रामाला पक्क ओळखता आलं पाहिजे. त्याकरता अंतःकरणाची पवित्रता पाहिजे, शुद्ध भाव पाहिजे. सर्व काही साधनं केली पण भाव नसेल तर ती व्यर्थ होतात. कालांतराने त्यामुळे भाव उत्पन्न होईल हे खरं, पण भाव ठेवून साधनं केली म्हणजे प्राप्ती लवकर होते. नवविधा भक्तीमध्ये सोपी आणि मुख्य भक्ती म्हणजे अर्पण करणे ही होय. आपण सर्वस्वी देवाचं होऊन राहावं, म्हणजे आपण जे काही करतो ते अर्पणच होतं. आपल्याला जे जे आवडतं ते मनाने भगवंताला अर्पण करावं. इथे सर्व काही मनानेच करायचं असतं. भगवंताचं होऊन राहावं म्हणजे मायेचं निरसन होतं. आपल्याला विषयांपासून शेवटी दुःखच येतं हा आपला अनुभव आहे. माया आपल्याला विषयात लोटते, विषयाचं आमिष दाखवून चटकन निघून जाते. आहे त्या परिस्थितीत चैन पडू न देणं हेच तर मुळी मायेचं लक्षण आहे. पैसा हे मायेचं अस्त्र आहे. मायेचा अनर्थ माहीत असूनही तो आपण पत्करतो. याला काय करावं?
एक भगवंत माझा आणि मी भगवंताचा आहे असं म्हटलं म्हणजे मायेचं निरसन झालं. आपण जोपर्यंत नामस्मरणात आहोत तोपर्यंत आपण मायेच्या बाहेर आहोत आणि जेव्हा त्याचं विस्मरण होतं तेव्हा आपण मायेच्या अधीन आहोत असं समजावं. भक्ती आणि माया या दोघी भगवंताच्या स्त्रिया आहेत, पण म्हणून त्या सवती आहेत. दोन सवती एके ठिकाणी सुखानं नांदत नाहीत, हा जगाचा अनुभव आहे. मायेला बाजूला करायची झाल्यास आपण भक्तीची कास धरावी, म्हणजे ती मायेला आपोआप हुसकावून लावते. मायेचं वर्चस्व नाहीसं झालं की आपलं काम होऊन जातं. मायेने आपल्यावर विषयास्त्र सोडलं की आपण त्यावर भगवंताच्या नामाचं अस्त्र सोडावं, म्हणजे विषय आपोआप नाहीसा होईल. 18. भगवंताच्या विस्मरणाला जे कारण होतं ते टाकावं आणि भगवंताचं स्मरण होईल अशा गोष्टी कराव्या. श्री महाराज सांगतात, भगवंताच्या विस्मरणाला जे कारण होते ते टाकणं किंवा सोडणं हे वैराग्य आणि भगवंताचं स्मरण होईल अशा गोष्टी करणं हा विवेक होय. जगणं हे काहीतरी हेतूसाठी ध्येयासाठी असावं. जगून भगवंताच्या अनुसंधानात राहावं. आपलं सगळं जीवन जर भगवंताच्या हाती आहे तर जीवनातल्या सर्व घोडामोडी त्याच्याच हातात असणार. मनुष्य काहीतरी हेतू ठेवून कर्म करतो, पण प्रत्येक ठिकाणी भगवंताच्या इच्छेनं काय व्हायचं ते होऊ दे असं अनुसंधान असेल तर फळाविषयी सुखदुःख राहणार नाही. आलेली उर्मी आपण सहन करावी. दिवा बरोबर नेला की अंधार नाहीसा होतो, तसं अनुसंधानाचा दिवा बरोबर न्यावा म्हणजे आपण आपल्या उर्मी आवरू शकू. 19. जगाच्या प्रवाहात उलटं पोहणं म्हणजे भगवंताचं अनुसंधान टिकवणंच होय. श्री महाराज सांगतात, भगवंताचं अनुसंधान आपल्याला भगवंताकडे घेऊन जातं. मी अनुसंधान टिकवेन असा मनाचा निश्चय करावा. जगाच्या प्रवाहात उलटं पोहणं म्हणजे भगवंताचं अनुसंधान टिकवणंच होय. भगवंताचं होऊन प्रपंच करणं ही सर्वश्रेष्ठ कला आहे. भक्ताला ही कला अवगत असल्यामुळे भक्त भगवंतमय होऊन त्याला सर्व जगतात आनंदच दिसतो. श्री महाराजांनी सांगितल्याप्रमाणे जगाच्या प्रवाहात उलटं पोहणं म्हणजे भगवंताचं अनुसंधान टिकवणं होय. अनेकदा भगवंताचं अनुसंधान टिकवणं ही एक अवघड गोष्ट आहे असं आपल्या अनुभवाला येतं. श्री महाराज म्हणतात, भगवंताचं अनुसंधान टिकवणं हे सर्वात मोठं सत्कर्म आहे आणि जेवढं सत्कर्म मोठं तेवढी विघ्न अधिक येतात. भगवंताचं अनुसंधान राखण्यासाठी ज्या ज्या गोष्टी कराव्यात त्या करण्यात अनेकदा प्रापंचिक अडचणी उद्भवतात असं अनुभवाला येतं. खरं तर ही परमेश्वरीय शक्तीने आपली घेतलेली परीक्षाच असते. अशा वेळी पहिल्यांदा सद्गुरूला आठवावं आणि त्याच्या स्मरणात अडीअडचणीचं निवारण करण्याचा प्रयत्न करावा. अनुसंधान टिकावं म्हणून त्यांनाच प्रार्थना करावी. जसा सर्वजण प्रपंच करतात तसा प्रपंच आणि प्रपंचातल्या सर्व गोष्टी आपण करत गेलो तर प्रवाहाच्या दिशेने पोहत गेल्याने फारसं मानसिक द्वंद्व निर्माण होत नाही. पण जर आपण उपासनेच्या मार्गावर वाटचाल करत असू पण घरातल्या इतर व्यक्ती त्या मार्गावर मार्गक्रमण करत नसतील तर मात्र उपासनेच्या बाबतीतल्या गोष्टी पार पाडताना प्रवाहाविरुद्ध पोहताना जशी दमछाक होते तशीच दमछाक होत राहते. उपासना करत असताना असे अनुभवाला येतं की उपासनेत व्यतीत होणारा वेळ साहजिकच आपल्याला प्रपंचातील इतर व्यक्तींना देता येत नाही किंवा प्रपंचातल्या काही गोष्टी करण्यात खर्च करता येत नाही. त्यामुळे बऱ्याचदा प्रपंचातल्या इतर व्यक्तींना आपल्या हातून घडत असलेली उपासना अथवा साधन नकोसं वाटू लागतं. आपण उपासनेच्या बाबतीत अतिरेक करत आहोत आणि त्यामुळे आपल्या प्रपंचातलं लक्ष आणि प्रपंचातली रुची कमी होत आहे अशी भीती त्यांच्या मनात निर्माण होऊ शकते. उपासनेच्या संदर्भात एखादी गोष्ट करण्याची वेळ आली की बरोबर त्याच वेळेला आपल्यापुढे प्रापंचिक अडचणी उभ्या राहतात. आपण शांत चित्ताने उपासनेत भाग घेऊ शकत नाही. आपल्या कचेरीतल्या कामामुळे आपण एखादी प्रापंचिक गोष्ट पार पाडू शकत नसू तर ते प्रपंचातल्या व्यक्तींना मान्य असतं. पण तेवढा कचेरीतला वेळ सोडला तर बाकी सगळा वेळ आपण प्रापंचिक गोष्टी करण्यातच घालवावा अशी त्यांची अपेक्षा असते. त्यातला काही वेळ जरी आपण त्यांना न देता भगवंताच्या आणि आपल्या सद्गुरूंच्या उपासनेत घालवला तर ते त्यांना अगदी नकोसं वाटतं. प्रापंचिक गोष्टींच्या रेट्यांमुळे अगदी 2 दिवससुद्धा उपासनेसाठी म्हणून आपण कुठे जाऊ म्हटलं तर अडचणी निर्माण होतात. त्यामुळे एकीकडे अनुसंधान, उपासना, सद्गुरूंनी सांगितलेलं साधन टिकवणं आणि दुसरीकडे प्रापंचिक गोष्टी, कर्तव्य, प्रापंचिक अडचणी आणि प्रपंचातल्या इतर व्यक्तींना जर आपला हा उपासना मार्ग पटत नसेल तर त्यांच्याकडून आपल्यावर व्यक्त केला जाणारा रोष, चिडचिड
आणि त्यातून निर्माण होणाऱ्या मानसिक द्वंद्वात आणि अस्वस्थतेत साधक सापडतो. म्हणून श्री महाराज म्हणतात की जगाच्या प्रवाहात उलटं पोहणं म्हणजे भगवंताचं अनुसंधान टिकवणंच होय. अशा वेळी अनुसंधान टिकवण्यासाठी मनातल्या मनात सतत नामस्मरण करत राहावं. कितीही विरोध झाला तरी उपासना मार्ग सोडू नये. तो जितका झाकून करता येईल तितका करावा. त्याचं उगीचंच प्रकटीकरण करू नये. उपासनेच्या वेळी जर एखादी प्रापंचिक अडचण उद्भवली तर पहिल्यांदा त्या अडचणीचं निराकरण करावं, तरच स्वस्थ चित्ताने उपासना होईल. घरातल्या सदस्यांवर कोणतीही चिडचिड न करता प्रपंचातलं कर्तव्य करावं. आतून नामस्मरण चालू ठेवावं. घरातल्या व्यक्तींना आपल्या प्रेमाने जोडण्याचा प्रयत्न करावा. घरातल्या इतर व्यक्तींच्या दिनक्रमाप्रमाणे आपल्या उपासनेच्या वेळा ठरवून घ्याव्यात. प्रत्येक वेळी मठात किंवा मंदिरात तीर्थक्षेत्री जाऊन उपासना करणं शक्य होत नसेल तर ती घरातल्या घरात करावी. स्थूलात उपासना करणं शक्य नसेल तर मानसपूजेत उपासना करावी, पण उपासना सोडू नये. उपासनेविषयी ज्या लोकांना फारशी रुची नाही त्यांच्याशी उपासना मार्गाविषयी फारसं बोलू नये. त्याविषयी पूर्ण मौन धरून राहावं. असं करत गेल्यामुळे अनुसंधान टिकवता येईल. आज इथेच थांबू. हरिओम तत्सत.